हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 27 वर्ष महाराष्ट्र जिंकण्यासाठी लढणाऱ्या एका औरंगजेबाला आम्ही महाराष्ट्रामध्ये गाडलं तर मोदी तुम्ही कोण? खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या विरोधामध्ये संभाजीनगरमध्ये तक्रार दाखल। देशद्रोही वक्तव्य आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी तक्रार भाजपकडून दाखल, तर बडनेऱ्यामध्ये सुद्धा भाजपकडून राऊतांच्या विरोधात तक्रार। तू आमदारच कसा होतो ते बघतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आमदार अशोक पवार यांना चॅलेंज, तर शरद पवारांकडून अशोक पवारांना मंत्रिपदाचा शब्द। महाविकास आघाडीला राज्यामध्ये 30 ते 35 जागा मिळतील, लोकसभा निकालासंदर्भात शरद पवारांचा मोठा दावा। महायुतीला 12 ते 13 जागा दिल्या, किती उदार अंतकरण आहे साहेबांचं, शरद पवारांच्या दाव्यावर फडणवीसांची उपरोधिक प्रतिक्रिया। 3 टप्प्याचं मतदान मोदींना अस्वस्थ करणारं, टप्पे जातील तसं मोदींचं स्थान डळमळीत होईल, शरद पवारांची टीका। मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदेंच्या कपाळावर लिहिलंय प्रियांका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य। खासदारकी वाचवण्यासाठी प्रियांका चतुर्वेदींकडून आरोप, महाविकास आघाडीचं सरकार असताना दाओसमध्ये काय केलं बोलायला लावू नका, शीतल म्हात्रेंचं प्रियांका चतुर्वेदी यांना प्रत्युत्तर। मी कधीच दाओसला गेले नाही, गद्दार सेनेमध्ये फक्त गद्दारच नाही तर खोटारडे सुद्धा आहेत, प्रियांका चतुर्वेदींचं शीतल म्हात्रेंना उत्तर। मतांसाठी शिवसेना आणि काँग्रेसने देशविरोधी लोकांसोबत हातमिळवणी केली आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप। साहेबांचा मुलगा असतो तर संधी मिळाली असती, अजित पवारांकडून खंत व्यक्त, तर पवार आमचे दैवत, पण 80व्या वर्षानंतर थांबलं पाहिजे, अजित पवार यांची टीका। माझं करिअर बघा आणि दादांचं करिअर बघा, मुलाबाबतच्या अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांचा टोला। पक्ष मिळणार नाही हे समजलं म्हणूनच अजित पवार बाहेर पडले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। छगन भुजबळ यांच्याकडून तुतारीचा प्रचार, भुजबळांच्या कार्यकर्त्यांचा दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासोबत प्रचार, आमदार सुहास कांदे यांचा आरोप। महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना, भुजबळांनी कांदेंचा आरोप फेटाळला। 17 तारखेला शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यास मनसेला परवानगी, एकही उमेदवार नसलेल्या पक्षाला परवानगी, भाजपला फक्त लाचारांची फौज हवी, अंबादास दानवेंसह अरविंद सावंत यांची टीका। कर्नाटकातही लोकसभेनंतर आपल्यासारखंच होईल, आमच्याकडेही नाथ ऑपरेशन करायचे, बेळगावमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, शिंदेंकडून बंडाचे संकेत। पंतप्रधान मोदींच्या हातातून निवडणूक निसटत आहे, 4 ते 5 दिवसात तुमचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होईल, काँग्रेस नेते राहुल गांधींचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।